नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। आकाशच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत चाललं होतं असं त्याला वाटत होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। रात्रीचे 10:30 वाजले होते। आकाश आपल्या ऑफिसचं काम संपवून घरी जाण्याच्या तयारीत असतानाच त्याच्या फोनची रिंग वाजली। अनोळखी नंबर होता। हॅलो, आकाशने विचारलं। पलीकडून एक शांत पण गंभीर आवाज आला, आकाश, तुझ्याकडे जगण्यासाठी फक्त 5 मिनिटे आहेत। ही चेष्टा नाही तर अटळ सत्य आहे। तुला काय करायचे आहे ते ठरव। आणि फोन कट झाला। आकाश क्षणभर सुन्न झाला। त्याला वाटलं कोणीतरी चेष्टा करते, पण अचानक त्याच्या छातीत एक तीव्र कळ आली आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। त्याला जाणीव झाली की तो आवाज खोटा नव्हता। मृत्यू दारावर उभा होता। आता सुरू झाली ती 5 मिनिटाची धावपळ। पहिली 2 मिनिटे आकाशचा हात थरथरत फोनकडे गेला। त्याने विचार केला, आपल्या त्या जुन्या शत्रूला, विलासला फोन करावा का, ज्याच्याशी जमिनीच्या वादावरून वर्षानुवर्ष अबोला होता। त्याला म्हणावं का, मला माफ कर, मी सगळं विसरलोय। की आपल्या जीवाभावाच्या मित्राला, समीरला फोन करून त्याचे आभार मानावे, ज्याने प्रत्येक संकटात साथ दिली। पण आकाशचं मन कशातच रमत नव्हतं। ही 5 मिनिटे कोणाशी तरी बोलण्यात घालवण्यापेक्षा त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं। एक असं रहस्य जे त्याच्या उरात कित्येक वर्षापासून दडलं होतं। 3रा मिनिट घराकडे धाव त्याने घेतली। तो तसाच धावत घराबाहेर पडला। त्याचं घर ऑफिसपासून जवळच होतं। त्याचे वडील दादासाहेब एका वेगळ्या खोलीत राहत होते। गेल्या 2 वर्षापासून बाप-लेकात एक शब्दही बोलणं झालं नव्हतं। एका किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या अहंकारात झालं होतं। आकाशला नेहमी वाटायचं की त्याचे वडील खूप कडक आणि रागीट आहेत। त्यांनी कधीच त्याचं ऐकून घेतलं नाही। आकाश धावत धावत दादासाहेबाच्या खोलीपाशी पोहोचला। त्याचा श्वास फुलला होता। डोळ्यासमोर अंधारी येत होती। 4थ्या मिनिटाला तो माफीचा क्षण। खोलीचा दरवाजा उघडाच होता। दादासाहेब तिथेच खुर्चीत बसून काहीतरी वाचत होते। आकाशला बघून त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा तो ताठरपणा आला। ते काही बोलणार इतक्यात आकाशने शब्द न उच्चारता थेट त्यांच्या पायावर डोकं ठेवलं। त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। त्यांनी वडिलाचे पाय घट्ट धरून ठेवले होते, जणू काही त्याला सांगायचं होतं, बाबा, माझा अहंकार तुमच्या प्रेमापेक्षा मोठा नव्हता, मला माफ करा। दादासाहेबांचे हात थरथरले। त्यांनी आयुष्यात कधीच आकाशला इतकं हतबल पाहिलं नव्हतं। त्यांनी आपला हात आकाशच्या डोक्यावर ठेवला। तो स्पर्श होताच आकाशला एक विलक्षण शांतता जाणवली। त्याचा जो श्वास कोंडला होता तो आता हलका होऊ लागला होता। 5 मिनिटं झाली, रहस्याचा उलगडा होत होता। 5 मिनिटं पूर्ण झाली होती, पण आकाश जिवंत होता। त्याला मृत्यू आला नाही। तो गोंधळून वर बघू लागला। तितक्यात दादासाहेबाच्या हातातला फोन वाजला। त्यांनी फोन उचलला आणि शांतपणे म्हणाले, डॉक्टर, तुमची युक्ती कामी आली। तो आला होता। त्याने माझा हात धरला। आकाश थक्क होऊन बघत राहिला। समोर टेबलवर दादासाहेबांच्या मेडिकल रिपोर्टची फाईल होती। डॉक्टरांनी दादासाहेबांना सांगितलं होतं की त्यांच्या मुलाचा अहंकार आणि राग घालवण्यासाठी एखादा मोठा धक्का, शॉक थेरपी गरजेची आहे। तो फोन यमराजाचा नव्हता, तर दादासाहेबाच्या एका डॉक्टर मित्राचा होता, ज्याने आकाशला शेवटच्या 5 मिनिटाची भीती घातली होती, जेणेकरून त्याला आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या माणसाची किंमत कळेल। रहस्य हे नव्हतं की तो मरणार आहे। रहस्य हे होतं की मरण समोर दिसल्यावर माणसाला सर्वात जास्त कोणाची आठवण येते। आकाशला कळत होतं की शत्रूला माफी आणि मित्राला आभार मानण्यापेक्षा ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्याच्या चरणाशी नतमस्तक होणं हेच आयुष्याचं खरं सार्थक आहे। ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.